नमस्कार, मी आनंद. आई समाजसेवी संस्था 2004 पासून अनाथ बालकांच्या संगोपनाकरता कार्यरत आहे. आज रोजी बालग्राम परिवारामध्ये 107 बालकं गुण्यागोविंदाने राहतात. आई समाजसेवी संस्थेची स्थापना आदरणीय संतोष गर्जे यांनी केलेली आहे. बालग्राम परिवारामध्ये 3 ते 18 वयोगटातली मुलं राहतात. या मुलांचा सांभाळ करतानाच एक प्रश्न कायम सतावत होता की 18 वय ज्यावेळेस 12वी होते त्यानंतर मग या मुलांना वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न भेडसावत असताना आपण युवाग्राम नावाची एक कन्सेप्ट समोर आली, जे की 18 वर्षाच्या पुढील मुलांचं संगोपनही आपण केलं पाहिजे. आणि याच माध्यमातून 2018 साली आपण संभाजीनगरमध्ये किरायाच्या घरामध्ये युवाग्रामची सुरुवात केली. गेल्या 1 वर्षापासून आपण आपल्या संस्थेच्या हक्काच्या जागेमध्ये 3 एकर जागा आपल्या संस्थेची आहे, या जागेमध्ये आपण आता वास्तव्यास आहोत. या ठिकाणी आज रोजी 20 मुलं उच्च शिक्षण 12वी नंतरचं शिक्षण घेत आहेत. बालग्राममध्ये 18 वयापर्यंत म्हणजेच 12वी पर्यंतचं शिक्षण मुलांना देत होतो आणि त्यानंतर ही मुलं सोडून म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये 18 वयापर्यंतच आपण सांभाळू शकत होतो. त्यानंतर या मुलांना बाहेर जावं लागायचं. मग इथं एक कळत गेलं की योग्य वयात आल्यानंतर यांना आपण असं सोडणं कितपत योग्य आहे, की जेणेकरून ज्या वयात जे कळतं वय की पुढील भविष्याची चाहूल ज्यावेळेस लागते त्यावेळेस आपण यांना सोडणं योग्य नाही. आणि मग असं ठरलं की आपणच पुढच्या शिक्षणासाठी काही करू शकतो का, आणि याच माध्यमातून त्यांच्या पुढील शिक्षणाच्या हिशोबानं आपण संभाजीनगर शहरामध्ये तसा विचार केला आणि युवाग्रामची सुरुवात या ठिकाणी झाली. युवाग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत 18 मुलं बाहेर पडली. त्यामध्ये 5 मुलींचे लग्न आपल्या संस्थेच्या माध्यमातून झाले आणि काही मुलं वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतात. जसं की राहुल आहे, आपला इंजिनियर आहे, त्याचं आत्ता पाठीमागं लग्न झालं आहे आणि तो पुण्यामध्ये सेटल आहे. त्यानंतर आपला तुषार आहे, जो मुंबई पोलीसमध्ये त्याची निवड झाली आणि तो आत्ता ते कार्यरत आहे. अंकिता म्हणून एक मुलगी आहे, जिचं हॉटेल मॅनेजमेंट आपल्या माध्यमातून झालं, सध्या सयाजी हॉटेलला चांगल्या पदावर जॉब करते. याचबरोबर प्रमोद म्हणून आहे, जो की PWD विभागामध्ये सहाय्यक अभियंता या पदावर तो काम करतो. आणि इतर जी काही मुलं आत्ता बाहेर पडलेली आहेत ती त्यांच्या परीनं कुठं ना कुठं जॉब करतायत. आणि जी सध्या युवाग्राममध्ये राहणारी जी मुलं आहेत ही यांच्या आवडीनुसार वेगवेगळं शिक्षण घेतात आणि त्या पद्धतीनं आपण त्यांना जॉब प्लेसमेंटसाठी सुद्धा बाहेर पाठवत असतो. अशा पद्धतीने एकंदरीत युवाग्रामचं काम चालतं. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण निश्चित एक वेळ तरी युवाग्राम आणि बालग्राम या दोन्ही ठिकाणाला आवर्जून भेट द्यावी. धन्यवाद.